धारदार शस्त्राने हल्ला करून खून करणारा सराईत आरोपी इंदोर मध्य प्रदेश येथून आडगाव गुन्हे शोध पथकाकडून जेरबंद. माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सो, माननीय पोलीस उपआयुक्त परिमंडळ 1 श्रीमती मोनिका राऊत, माननीय सहाय्यक पोलीस अंमलदार पंचवटी विभाग शेखर देशमुख यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री उमेश पाटील यांना सूचना व मार्गदर्शन केले होते. त्याप्रमाणे आडगाव पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने खालील गुन्हा उघडकीस आणला आहे. आडगाव पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 182/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103, 151(3), 152 सह महिला पोलीस कॉन्स्टेबल 135 प्रमाणे दिनांक 9/5/2026 रोजी सकाळी 11:47 दाखल असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी नामे गीता जयवंत पवार, वय वर्ष 35, राहणार साई मंदिर ठाकरे हॉस्पिटल जवळ अमरधाम रोड, जुने नाशिक यांनी फिर्याद दिली की दिनांक 9/5/2026 रोजी रात्री 3:30 दरम्यान त्यांचे पती व दाखल गुन्ह्यातील मयत नामे जयवंत यशवंत पवार हे त्यांचा मित्र विनोद आगडे उर्फ वस्ताद यांच्यासोबत आडगाव नाका मधुर मिलन स्वीट्स समोर छत्रपती संभाजीनगर नाका नाशिक येथे उभे असताना यातील आरोपी राजेंद्र विठोबा काकविपुरे के वाघ कॉलेज मागे मूळ राहणार येवला यांनी जुन्या वादाच्या कारणावरून त्यांचे जवळील धारदार चाकूने मैताच्या उजव्या हाताच्या बगलेखाली छातीजवळ भोगसून गंभीर जखमी करून जीवे ठार मारलं. त्यानंतर सदरचा आरोपी फरार झाला होता. सदर बाब आडगाव पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेत असताना पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, गुन्हे शोध पथक, आडगाव पोलीस स्टेशन यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील फरार आरोपी हा त्याचे मूळ गावी येवला येथील त्याचे मित्राच्या संपर्कात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर बातमी माननीय उमेश पाटील, वन पोलीस निरीक्षक आडगाव पोलीस ठाणे यांना कळून वरिष्ठांनी बातमीप्रमाणे खात्री करून सदर फरार आरोपीस ताब्यात घेण्याबाबत आदेशित केले असता आडगाव पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमोक, पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, पोलीस हवालदार इम्रान शेख, पोलीस अंमलदार सुमित शिंदे, पोलीस अंमलदार शक्ती पेंढारकर, पोलीस अंमलदार मनोज मोरे असे पथक खासगी वाहनाने येवला येथे रवाना झाले. सदर ठिकाणी गेलो असता बातमीप्रमाणे त्यांच्या मित्राचा येवला येथे शोध घेऊन त्यास विश्वासात घेऊन त्याचे परिवाराबद्दल माहिती घेतली. त्यावरून पुढे तांत्रिक विश्लेषण करून मनमाड जवळील नागापूर येथे जाऊन त्याचे नातेवाईकांना विचारपूस करून सदर आरोपी हा डोंबिवली ठाणे येथे गेला असल्याचे समजल्याने लागलीच गुन्हे शोध पथक रवाना झाले. डोंबिवली येथे पोहोचून फरार आरोपीचा शोध घेतला असता तो उज्जैन येथे महाकाल दर्शनासाठी गेल्याचं समजल्याने तात्काळ गुन्हे शोध पथकाची टीम उज्जैन मध्य प्रदेशच्या दिशेने रवाना झाली. प्रवासादरम्यान सदर आरोपी हा उज्जैनहून इंदोरच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून आडगाव गुन्हे शोध पथक यांना इंदोर येथे पोहोचण्यात विलंब लागल्याने सदर फरार आरोपीत हा इंदोर येथील सिव्हिल मॉल जवळ असल्याची माहिती क्राईम ब्रांच इंदोर यांना देऊन आरोपीतास ताब्यात घेण्यास सांगितलं. त्यावरून गुन्हे शोध पथक आडगाव व क्राईम ब्रांच इंदोर यांच्या संयुक्त कामगिरीने कार्यवाही दरम्यान शिताफीने सदर फरार आरोपीस ताब्यात घेण्यात आले. माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सो, माननीय पोलीस उपआयुक्त परिमंडळ 1 श्रीमती मोनिका राऊत मॅडम, माननीय सहाय्यक पोलीस अंमलदार पंचवटी विभाग श्री शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री उमेश पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निखिल बोंटे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख, पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, पोलीस हवालदार इम्रान शेख, पोलीस हवालदार शिवाजी आव्हाड, पोलीस हवालदार निलेश काटकर, पोलीस हवालदार मनोज परदेशी, पोलीस अंमलदार सुमित शिंदे, पोलीस अंमलदार शक्ती पेंढारकर, पोलीस अंमलदार मनोज मोरे, पोलीस अंमलदार रवींद्र लिलके, पोलीस अंमलदार अक्षय गोसावी, पोलीस अंमलदार दीपक भुजबळ, पोलीस अंमलदार प्रीतम बोराटे, महिला पोलीस हवालदार वैशाली बच्चाव, तसेच इंदोर गुन्हे शाखेचे पोलीस अमित कटियार, पोलीस हवालदार ओम यादव, पोलीस अंमलदार अमित शर्मा, कैलास भवर व अशोकजी यांनी मदत केलेली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे हे करत आहेत.